नमस्कार मित्रांनो, शक्य तितक्या लवकर या 4 गोष्टी तुमच्या आहारामधून काढून टाका, नाहीतर ते तुम्हाला हळूहळू कमकुवत करतील, ते पण आतमधून कमकुवत करतील आणि तुम्हाला कळणार पण नाही। त्यात जे आहे पहिलं सर्वात महत्त्वाचं आणि धोकादायक आहे रिफाइंड तेल। आजकाल हार्ट अटॅक आणि आपल्या जीवनशैली संबंधित खूप जास्त आजार वाढत चालले आहे आणि यामागचं एक मोठं कारण असू शकतं ते म्हणजे हे रिफाइंड ऑइल। रिफाइंड ऑइल तयार करताना खूप जास्त तापमान आणि केमिकलचा वापर केला जातो। यामध्ये चांगले जे फॅट असतात ते नष्ट होतात आणि हानिकारक घटक तयार होतात। परिणामी आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं, रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि जी पोटावरची चरबी आहे ती वाढण्यास मदत होते। दुसरी गोष्ट म्हणजे रिफाइंड साखर। ही म्हणजे अक्षरशः एक गोड विष आहे। लठ्ठपणा, इन्सुलिन रेजिस्टन्स, डायबिटिक आणि चेहऱ्यावरचे जे पिंपल्स यामागचे हे सर्वात मोठं कारण असू शकतं। याचा अर्थ असा होत नाही की गोड पूर्णपणे खाणे बंद करा। त्यासाठी तुम्ही नैसर्गिक खजूर खाऊ शकता किंवा जो सेंद्रिय गूळ असतो तो कमी प्रमाणात खाऊ शकता। तिसरी गोष्ट म्हणजे रिफाइंड किंवा आपलं जे पांढरं मीठ। हाय ब्लड प्रेशर आणि किडनीवर येणारा खूप जास्त ताण हे मीठ कारण असू शकतं। यामुळे आहारामध्ये याचं प्रमाण कमी करा। असं नका करू की डायरेक्ट खायचं बंद करा, कमी करा। त्याऐवजी तुम्ही हिमालयन जे मीठ असतं ते खा किंवा जे काळं मीठ असतं ते खाण्याचा प्रयत्न करा। हे नैसर्गिक असतं आणि शरीरासाठी अधिक संतुलित असतं। बऱ्याच लोकांना असं वाटतं आयोडीनयुक्त मीठ न खाल्ल्यामुळे शरीरामध्ये आयोडीनची कमतरता होईल, पण जर तुम्ही दूध, फळं, पालेभाज्या नियमित खाता असाल तर काळजी करण्याची कसली गरज नाही। तुम्ही बॅलन्स करताय तर मग तुम्ही डायरेक्ट बंद करू नका, ते कमी प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा। चौथा आणि तितकंच हानिकारक म्हणजे मैदा। मैदा बनवताना गव्हातील जे सगळा फायबर आहे तो काढून टाकला जातो, म्हणजे जे पोषक घटक ते काढून टाकले जातात आणि मैद्यामध्ये फक्त काय असतं ते एक पांढरं विष असतं। पचायला अत्यंत जड असतं आणि ते आतड्यांना आतमधून चिटकून राहतं। पोटाचे विकार आणि जे बद्धकोष्ठता वाढण्याचे जे प्रमाण आहे हे मैदा हे खूप मोठं कारण असू शकतं। मैद्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते आणि वजनही वाढतं। त्यामुळे बेकरीचे जे पदार्थ आहे म्हणजे पिझ्झा, बर्गर किंवा जे ब्रेड हे खाण्यावरती नियंत्रण करा। असं नाही की डायरेक्ट बंद करा, नियंत्रण ठेवा। यावर उपाय काय आहे, मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरा, मल्टीग्रेन पीठ वापरा किंवा ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे यासारखे पौष्टिक घटकांचा वापर करा। यामुळे तुमची पचनसंस्था आणि आरोग्य हे उत्तम राहील। थोडक्यात सांगायचं झालं तर घरामधली साखर बदला, मीठ बदला, तेल बदला, मैदा अजिबात खाऊ नका। थोडासा बदल तुमच्या आरोग्यासाठी खूप मोठा फरक आणू शकतो।